झोप झाली तो आपला अभ्यास करायचा. इतक्या त्याचे मित्राचे राजू, ए राजू चल चल फिरायला. आज काय खेळायचं आपण? बॅटबॉल खेळूया. चला खेळूया. संध्याकाळ झाली होती. राजू आपल्या बाबांच्या दवाखान्यात गेला. त्याने अनेक पेशंट पाहिले. कोणाला खोकला झालेला असायचा, कोणाला सर्दी झालेली असायची, कोणाचं पोट दुखायचं. अशा अनेक पेशंट त्यांच्या बाबांच्या दवाखान्यात द्यायचे. ते त्यांना तपासायचे, औषध द्यायचे आणि ते काहीतरी एका चिठ्ठीवर लिहून द्यायचे. काय परत लिहून देतात. मग ते पेशंट ती चिठ्ठी घेऊन कंपाऊंडर दादांकडे जातात आणि मग कंपाऊंडर दादा त्यांना पैसे देतात. पेशंट त्यांना पैसे देतात. इतक्यात ऐका बाबा, राजू, ए राजू चल चल झोपायला. आज काय झोपायचं रे? राजू स्वयंपाकघरात आला. जेवता जेवता त्याच्या मनात एक विचार आला की आपण सुद्धा छोटे मोठे काम करतो, मग त्याचं बिल आपल्याला द्यायलाच पाहिजे ना. मग आता कधी द्यायचं तिला? आत्ताच द्या. राजू उठला. त्याचं जेवण झालं. जेवणानंतर त्याने एक कागद घेतला, लिहू लागला. आईस राजूचा बिल. शेजारच्या काकूंना वाटीभर साखर नेऊन दिली. बिल 1 रुपया. किंगी दापून आईला स्टूल आणून दिला. बिल 2 रुपये. अशा अनेक छोटे मोठे काम त्याने लिहले आणि त्याचं बिल झालं 18 रुपये. ते चिठ्ठी आपल्या आईच्या औषधावर ठेवलं आणि झोपायला गेली. सकाळ झाली होती. झोप आलेली, पण झोपाच्या आधी त्याचा लक्ष त्या चिठ्ठीकडे गेला. त्याने ती चिठ्ठी घेतली आणि वाचू लागली. वाचता वाचता त्यास लागली. तिने कागद ठेवला आणि मी सुद्धा एक कागद घेतला आणि लिहू लागले. प्रिया राजू अनेक आईचा बिल. तुला मी जन्म दिला. बिल 0. तुझे शाळा, कपडे, अभ्यास याच्यासाठी कष्ट घेतलं. बिल 0. अशा अनेक छोटे मोठे काम शिने लिहिले आणि तिचा मित्राला फक्त 0. तिने ती चिठ्ठी आपल्या आईच्या औषधावर ठेवली आणि झोपायला गेली. सकाळ झाली होती. राजू उठला. संध्याकाळ होती. राजू उठला. उठल्यानंतर त्याचा लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं. त्याने ती चिठ्ठी वाचायला लागला. वाचता वाचता त्याचे डोळे भरून आले. त्याला आईच्या कामाची जाणीव झाली. त्याला वाटले की आपण किती लहान आहोत आणि आपली आई किती लहान आहे. तो रडू लागला. तो आईकडे जात होता. त्याच्या आईची दूध करत होती. त्याच्या आईला मिठी मारली म्हणाला, आई क्षमा कर, क्षमा कर आई. म्हणून आज म्हणतात स्वामी तिने